एक प्रकारची झुंडशाही आत्ता खूप बोकाळलेली आहे आपल्या सगळ्यांमध्येच. पावनखिंड पण हाऊसफुल आहे, झुंड पण चांगला चालला आहे आणि काश्मीर फाईल्स पण चांगला चाललाय. पण आपण आत्ता इतके कपाळकरंटे आहोत की आपल्याला हा आनंदच घेता येत नाही आहे. ह्याच्यामध्ये 4 लोक जेव्हा तुला सांगतात की काश्मीर फाईल्स बघा, आपले फार हाल झाले. त्या आपलेमध्ये काय असते, आपण कोण आहे आणि ते कोण होते. एका विशिष्ट राजकीय पक्षाचं फार प्रमोशन केलं असं आपण म्हणू शकतो, एका विशिष्ट विचारसरणीचं फार प्रमोशन केलं असं आपण समजू शकतो. ओके, केलंय, मग तिकीट काढा पण सिनेमा बघू नका, हा गाढवपण आहे. एकदा तुम्ही राजकीय बरोदस्त मान्य केला की त्याचे चांगले पण परिणाम असतात, त्याचे वाईट पण परिणाम असतात. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज नवा दिवस आणि नवी चर्चा. गेले 2-4 दिवस किंवा गेले आठवडा जर का तुम्ही सोशल मीडियावर असाल, व्हॉट्सॲपवर असाल, तर काश्मीर फाईल्स, झुंड अशा कोणत्या ना कोणत्या चित्रपटाबद्दल, त्याच्या चर्चेबद्दल तुम्ही नक्की ऐकलं असेल. कदाचित त्याचा भागसुद्धा झाला असा. सिनेमा तर आहेच, पण सिनेमानं कसा माइंडसेट बनतो, सिनेमाचं राजकारण काय, हा विषय गेल्या आठवड्याभरात चर्चेत आला आहे. आणि याच मुद्द्यावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहेत माझे मित्र सौमित्र पोटे. सौमित्र गेले 17 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. महाराष्ट्र टाइम्स असेल, ABP माझा असेल, अशा वेगवेगळ्या ब्रँडसोबत त्यांनी सिनेपत्रकारिता केलेली आहे. ते स्वतः पॉडकास्टरसुद्धा आहेत. तर सौमित्रकडून मला हे समजून घ्यायचं आहे की नक्की सिनेमाचं राजकारण कसं असतं, सिनेमामुळं राजकारण घडतं का, बिघडतं का, समाजकारण घडतं का, बिघडतं का. स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. आणि पहिला प्रश्न हाच आहे की काश्मीर फाईल्स असू दे, झुंड असू दे, खूप चर्चा झाल्या. हे सगळं काश्मीर फाईल्स तर राजकीय हेतूनं प्रेरित आहे असं म्हटलं गेलं, तर खरंच सिनेमा आणि राजकारण यांचा एकमेकांशी संबंध काय? सगळ्यात आधी विनायक, तुझे खूप आभार. कारण थिंक बँक मी अनेकदा बघत असतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं तू कंटेंट क्रिएट करतोयस. अशा पद्धतीचं कंटेंट हवं आहे असं मला वाटतं आणि त्याचा एक भाग आत्ता मी होतोय. तर तुझे खूप आभार, मला आनंद आहे. माझ्याकडनं जे शक्य देता येईल तेवढं मी देईन. फार महत्त्वाचा मुद्दा मांडलास. त्याच्यामध्ये मला पटकन आता एक कविता आठवते, फैज मोहम्मद फैजची कविता आहे. बोल के लब आज़ाद है, बोल के अब तक जुबा तेरी है. ही कविता गुगलवर आहे भाई, ती तुम्ही कुणीही बघू शकता. तर मला प्रश्न असा पडतो की खरंच आत्ता आपण जे बोलतोय ते खरंच आपण बोलतोय का? जे आपण आत्ता बोलतो सोशल मीडियावर, जे आपण आत्ता व्यक्त होतो आहोत, ते आपण खरंच व्यक्त होतोय का? आपण तसे आहोत का मुळात, की आत्ता कोणी ड्राईव्ह करतंय आपल्याला? तर मला असं दिसतं की एक प्रकारची झुंडशाही आत्ता खूप बोकाळलेली आहे आपल्या सगळ्यांमध्येच. यात सिनेमाशी काही संबंध नाही आत्ता झुंडशाहीशी. तू मगाशी 2 सिनेमांची नावं घेतलीस, काश्मीर फाईल्स आणि झुंड. त्याच्याबरोबर एक पावनखिंड असा पण सिनेमा आला की त्या तिन्ही सिनेमे सध्या आत्ता फॉर्च्युनेटली आपण खूप सुदैवी आहोत की तिन्ही सिनेमे चाललेत. म्हणजे पावनखिंड पण हाऊसफुल आहे, झुंड पण चांगला चालला आहे आणि काश्मीर फाईल्स पण चांगला चाललाय. पण आपण आत्ता इतके कपाळकरंटे आहोत की आपल्याला हा आनंदच घेता येत नाही आहे. आपण सगळे आत्ता कशात अडकलोय, तर तो कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या जातीचा आहे, हे कसे शिवाजी महाराज आमचे, ते कसे तुमचे. ह्याच्यापेक्षा दुर्दैवी काय असेल विनायक? आपण विचार करा की लॉकडाऊन नंतरची परिस्थिती फार बदलली आहे. लॉकडाऊनचा काळ आधीचा वेगळा होता. आपण सगळेच वेगवेगळ्या उंचीवर होतो. या 2 वर्षात आपण सगळे शून्यावर आलो, सगळे. मग काश्मीर फाईल पण शून्यातनं आलाय आणि झुंड पण शून्यातनंच आलाय आणि येणाऱ्या ब्रह्मास्त्राला पण शून्यातनंच यावं लागणार आहे. अशा केसमध्ये जर 3 सिनेमे आपण हिट देतो, आपल्याकडे येत आहेत आणि तिन्हीमध्ये मराठी कलाकार आहेत. म्हणजे समजा मराठी क्वेश्चनच त्यातला पकडायचा असेल की स्वार्थी म्हणून आहे मी मराठी, तर पावनखिंड आपलाच सिनेमा आहे, झुंड आपला सिनेमा आहे आणि याच्यामध्ये पण आपले खूप मराठी कलाकार आहेत. तर मग हा आपलं सगळं वातावरण असताना आपण जर अशी चर्चा घडवत असू आणि यातून जर राजकारण होत असेल तर मला ते फार दुर्दैवी वाटतं. आधी मी क्लिअर करू इच्छितो की मी हे तिन्ही सिनेमे पाहिले नाही आहेत. अनफॉर्च्युनेटली मी नेहमी शनिवार रविवारच बघायचो, पण ते फुलच आहे. त्याचा मला आनंद पण आहे आणि मला वाईट पण वाटतं की मी सिनेमे पाहिले नाही आहेत. म्हणून मी आत्ता तुझ्याशी खूप थर्डली बोलू शकेन की मी कुठलाच सिनेमा बघितला नाही. पण ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा राजकारणाचा त्याच्याशी संबंध येतो तेव्हा मला असं लक्षात येतं की लॉकडाऊन जेव्हा होता तेव्हा असं म्हटलं जातं की लोकांना खूप वेळ आहे घरात बसून, तेव्हा खूप लोक बोलतात, काहीही बोलतात, फ्रस्ट्रेशन काढतात.
मी समजू शकतो तो. पण आता लोकांची कामं पुन्हा सुरू झाली आहेत. आता पुन्हा सगळं बूम व्हायला लागलंय, पुन्हा थिएटर्स खुली झाली आहेत. असं असताना इतका वेळ कुठून येतो लोकांकडे? मग हे कसलं फ्रस्ट्रेशन आहे? आता जेव्हा मी सोशल मीडियावर या सिनेमांबद्दल बघतो तेव्हा मला असं वाटतं की खूप लोक ड्राईव्ह होत आहेत. आपण ड्राईव्ह होतोय. ह्याच्यामध्ये मी पण आहे, ह्याच्यामध्ये तू पण आहेस. ह्याच्यामध्ये 4 लोक जेव्हा तुला सांगतात की काश्मीर फाईल्स बघा, आपले फार हाल झाले. हे आपल्यामध्ये काय असते? आपण कोण आहे आणि ते कोण होते? झुंड बद्दल जेव्हा बोलतात तेव्हा नाही, झुंड नाही, आपण पावनखिंडच बघायचा. इथले आपण कोण आहे? आणि जेव्हा पावनखिंडची जातो तेव्हा नाही, झुंड आपला पिक्चर आहे. मग यातले आपण कोण आहे? आपण कोण आहे? वी नीड टू डिस्क्राईब दिस. आणि आपण आधी सगळेच होतो एकत्र. लॉकडाऊननं आपल्याला सांगितलं की आपण एकत्र येणं फार आवश्यक आहे. आपण वेगवेगळे नाही राहू शकत. तर खरं तर यातनं आपण शहाणे व्हायला पाहिजे होतं, पण आता उलटच काहीतरी दिसतंय मला. आता मला असं दिसतंय की आपण जास्तीत जास्त डिवाइड अँड रूलवर जास्त चाललेलो. आणि यातनं हासिल काय होणार आहे? ऍट व्हॉट कॉस्ट? समजा असं धरून चाल की बऱ्याचदा कसं असतं, एखादी गोष्ट तुम्हाला जेवढी क्लिष्ट वाटते, जेवढी कठीण वाटते, तेवढी ती असतेच असं नाही. कदाचित तुमचं परसेप्शन असू शकतं त्याच्यावरचं. काश्मीर फाईलचं उदाहरण घेऊया. मी बघितलं नाही आहे सिनेमा, पण समजा मी काश्मीर फाईल बघितलं समजा, तर त्यातनं माझी 2 मतं असू शकतात. एक तर तुम्हाला आवडला किंवा नावडला. ठीक आहे. जर तुम्हाला आवडला तर विषय संपला, मला आवडला आहे सिनेमा, दॅट्स इट. जर मला आता आवडला नाही तर त्याची काहीतरी कारणं असू शकतात की बाबा फार तर एका विशिष्ट राजकीय पक्षाचं फार प्रमोशन केलं असं आपण म्हणू शकतो, एका विशिष्ट विचारसरणीचं फार प्रमोशन केलं असं आपण समजू शकतो. ओके, केलंय, मग केलंय, फुल स्टॉप, विषय संपतो तिथं. तुला नाही ना आवडला, संपला पिक्चर, विषय संपला. पण आता ते तेवढ्यावर थांबत नाही. आता ते ती विषवल्ली चालली आहे की तुम्ही असं करताय का, मग आता आपण असं करूया. हे यातून राजकारण्यांचा फायदाच होणार आहे. यातून जे कार्यकर्ते आहेत, जे IT सेल्स आहेत, जे सगळं प्रोवोक करत आहेत, त्यांचा फायदाच होणार आहे. कारण त्यांना तो क्राऊड सगळा हवाच आहे. पण ह्यातनं आपलं फार नुकसान होणार असं मला वाटतं. कारण आपण आपल्याला विचार करायची जी शक्ती आपली जी काय आहे ती यातनं ही अफूची गोळी असं मला वाटतं. आणि हे सोपं आहे, कारण तुम्ही पटकन गर्दीचा भाग होता. जेव्हा मी असं म्हणतो की मला झुंड आवडला, तेव्हा झुंड आवडलेले 50 लोक, फॉर एक्झाम्पल 50 माझ्याकडे येतात किंवा मी त्यांचा एक होतो. मी जेव्हा असं म्हणतो की पावनखिंड आवडला तर मी त्यांचा होतो. मी एकदा गर्दीत गेलो की माझा चेहरा दिसत नाही, आणि माझा चेहरा दिसला नाही की मी काहीही बोलायला मोकळा होतो. हे असं वन थिंग लेड टू अनदर आहे. आणि मग मी जेव्हा काही बोलायला मोकळा होतो तिथं मला मोहम्मद फैज आठवतो की तू काही बोलायला मोकळा आहेस, पण तू काहीही नको ना बोलू, तुला काय आहे की नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बुरखे बाजूला काढून जर बघितली, ही सगळी आपली माणसं आहेत. अरे कुठली सिनेमा बनवणारी. मग त्यांना का वाटतोय आपण याच्यामध्ये? पावनखिंडचा उल्लेख केला नाही, कारण आधी तो आला 2-3 आठवडे आणि मग त्याचं झुंड आल्यानंतर पोलरायझेशन चालू झालं. पण झुंड असो, पावनखिंड असो किंवा काश्मीर फाईल्स असो, खरंच सिनेमातून प्रपोगंडा करता येतो का? आणि सिनेमा हे आजच्या समाजाचं प्रपोगंडा करायचं सगळ्यात मोठं मीडियम आहे का सोशल मीडिया? सिनेमामधून प्रपोगंडा करता येतोच, कारण सिनेमा हे फार मोठं माध्यम आहे. शेवटी ती एक आगपेटीची काडी आहे. त्यातनं तू कंदील पेटवणार की घर पेटवणार तुझ्यावर आहे. सिनेमाचा प्रभाव जनमानसावर होताच, अगदीच होता, आहेच. करण्याची उदाहरणच आहेत आपल्याकडे. म्हणून सलमान खानचं कडं गल्लीत गल्लीत दिसायला लागतं, शाहरुख खानची स्टाईल गल्ली गल्लीत दिसायला लागते, शिवाजी महाराज अवतरले की गल्ली गल्लीत तलवारी घेऊन छोटी छोटी मुलं शिवाजी महाराज होतात. हे इम्प्रेशनच आहे ना. सिनेमानं चांगली कामं केली, खूप चांगली कामं केली. टॉयलेट्स, आत्ता जो आपण अगदी अलीकडचं उदाहरण आहे त्याचे टॉयलेट सारखा सिनेमा, पॅडमॅन सारखा सिनेमा, काय झालं याच्यातून एक तुमच्याकडे एक जागृती यायला लागतं, तुम्ही बोलायला लागता, गोष्टी व्हायला लागतात. आर्टिकल 15 सारखा पिक्चर आहे, त्याच्यातून तुम्ही काही गोष्टी मांडता. हे फार महत्वाचे सिनेमे आहेत. आणि हे तर जगजाहीर आहे की सिनेमाचा प्रभाव हा लोकांवर पडतच असतो. आणि सिनेमाचा हा प्रभाव लक्षात घेऊनच अनेकांनी सिनेमा हे टूल केलं आणि मग त्याचा त्यांनी वापर सुरू केला. मग जसं तू म्हणालास की काश्मीर फाईल सारखा सिनेमा असू दे, किंवा अगदी राजकीय धोरणांवरचा पिक्चर तर उरी सारखा सिनेमा आहे की जो खूप चालला. मला खूप आवडला सिनेमा. मला ह्याच्याशी मॅटर करत नाही तो कुठल्या राजकीय पक्षाची प्रेरितून केलेला सिनेमा आहे, पण मला सिनेमा म्हणून आवडला ना, कारण माझा देश आहे तो.
मी त्या देशाचा भाग होतो, मला माहिती आहे माझ्या सैनिकांचं काय चालू होतं. आता ही माझी भावना आहे, इथून मी कुठपर्यंत मला न्यायचं, तो पक्षाशी जोडलंच गेलं पाहिजे का मी? नाही, मला नाही वाटत असं. त्या सत्ताधाऱ्यांनी ते काम केलं, त्यांचं तेच काम आहे, त्यासाठीच त्यांना सत्ता दिलेली आहे आपण. त्यांनी जर काही करू शकले नसते तर मग आपला काय उपयोग आहे? मला एवढाच असं वाटतं की हा ठीक आहे, आमच्या सरकारने काहीतरी केलं. आता सिनेमामध्ये काहीतरी एक्झॅगरेशन असू शकतं, लिबर्टी असू शकते, हा त्या कलेचा भाग असतो. मग उरीसारखा सिनेमा आहे, नरेंद्र मोदीजींवर एक सिनेमा येऊन गेला, मनमोहन सिंगवर एक सिनेमा येऊन गेला, आपल्याकडे यशवंतराव चव्हाणांवर सिनेमा येऊन गेला, आमटेंवर सिनेमा आलेला आहे, खूप साऱ्या लोकांवर सिनेमा आलेले आहेत. पण आत्ताचं सरकार 2014 पासून आजपर्यंत 8 वर्षात परमाणू, त्याच्यानंतर उरी, पॅडमॅन, अजून बरेच टॉयलेट एक प्रेम कथा आणि काश्मीर फाईल्स, त्याच्या आधी ताशकंद फाईल्स, त्याच्या आधी बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम. तर आत्ताचं सरकार टिपिकली त्यांचा विचार पोहोचवण्यासाठी, त्यांचा प्रोपोगंडा करण्यासाठी सिनेमा हे माध्यम ठरवून वापरते का? वापरत असेल तर मग काय चुकतंय? आणि ते वापरणं योग्य आहे का नाही? हा चांगला प्रश्न आहे. कुठं चुकतंय? मला काय म्हणायचं हे मी दाखवणार. लोक शहाणे असतात. आत्ता सुद्धा हे जो लोक बघतायत हे खूप शहाणे लोक आहेत. आपण असं धरून चालूया की प्रोपोगंडा करतायत, पण ते प्रोपोगंडा केलेले सगळेच सिनेमे चाललेले नाही आहेत. नरेंद्र मोदींवरचाच सिनेमा पडलेला आहे, त्याच्यात विवेक ओबेरॉयनी काम केलं होतं, तो का पडला मग? लोकांना एंटरटेनमेंट व्हॅल्यू हवी असते, ती तुम्ही द्या, त्याच्या आतून तुम्ही तुमचा प्रोपोगंडा करा, करणार तर करा, तो तुमचा प्रश्न आहे. लोकांना कळतं तुम्ही यातनं किती केलं आणि किती नाही केलंय. लोक हुशार असतात, त्यांना कळतं यातलं किती घ्यायचं आणि नाही घ्यायचं. म्हणून आतापर्यंत जे सिनेमे, परमाणू सारखा सिनेमा येऊन गेला, एवढा का नाही गाजावाजा झाला त्याचा? म्हणजे एवढी बोंबाबोंब का नाही झाली तेव्हा? टॉयलेटच्या वेळेला का नाही झालं? पॅडमॅनच्या वेळेला का नाही झालं? उरीच्या वेळेला का नाही झालं एवढं? आत्ता का तेवढं होतंय? तर लॉकडाऊन नंतरचा सगळा माझा, मला वाटतं त्यातलं तुला जास्त कळतं, पण लॉकडाऊन नंतर सायकॉलॉजीच बदलली आहे सगळ्या धंद्यांची. आणि लोकांची वीक झालेली सायकॉलॉजी हेरण्याचंच काम आता आयटी सेल करतात असं मला वाटतं. आत्ता जो आपण या 2 वर्षामध्ये पिचलेलो आहोत, आता जे आपल्याला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे सगळ्या गोष्टीचं, कारण अचानक धंदे त्याची देणार नाही आहेत, हळूहळू बिल्ट व्हायला वेळ लागेल. डाऊन द लाईन 1 वर्ष 1.5 वर्ष लागेल पुन्हा सोबत व्हायला. तोपर्यंतचा वेळचे जे स्ट्रगल आहे ना, जे 2 वर्षात गुदमरलेलं काहीतरी आहे, त्याचा वापर कसा करायचा, तर तो असा करायचा का, हा असा विचार सुरू झाला एक. दुसरी गोष्ट निवडणुका आहेत. मग त्या निवडणुका लक्षात घेऊन आता कसं जास्तीत जास्त आपल्याला ते पिळून घेता येईल हा विचार चाललाय. मला असं स्पष्ट मत आहे की काही गोष्टी तुम्हाला ऑन रेकॉर्ड बोलता येत नाही जेव्हा तुम्ही माध्यमांमध्ये काम करत असता, पण आयटी सेल मधले बरेच मित्र आहेत माझे की जे वेगवेगळ्या पक्षांच्या आयटी सेल मध्ये काम करतात, ते आमच्याशी बोलत असतात, काय कशा पद्धतीने ट्रिगर करतात. हे सगळं ड्राईव्ह करणारा विशिष्ट एक फोर्स असतो. त्यांना इन्स्ट्रक्शन दिले गेलेले असतात, ते त्या पद्धतीनं काम करत असतात, त्याचे त्यांना पैसे मिळत असतात. उद्या त्यांचं मला इथं फक्त 1 सेकंद थांबवायचं यासाठी की आयटी सेल करत असतं हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्याच्यावर पुस्तकं आली. आधीच्या उत्तरात तुम्ही असं म्हणालात की जनता सुज्ञ आणि ती स्मार्टपणे हे बघती. आत्ता असे कित्येक लोक आजूबाजूला आपल्याला दिसतात की ते सुशिक्षित आहेत, विचार करणारे आहेत, तरी सुद्धा ते काश्मीर फाईल्स बघतायत आणि असाही मेसेज स्वतः फॉरवर्ड करतात की बघणं शक्य नसेल तरी पैसे भरा. मग ही सुज्ञ जनता ही जी कृती करते ही योग्य म्हणायचं का, त्यांच्यावरती असं गारूड झालं असं म्हणायचं का, आयटी सेलचा हा यश अपयश म्हणायचं, नक्की काय आहे? जर का जनता सुज्ञ आहे तर ती आता असे मेसेजेस का पाठवते? मला हा प्रश्न पडतो होतो, मुद्दा बरोबर आहे की असे का करतात. मलाच असे 2-3 मेसेज आले की तुम्ही एक वेळ पिक्चर बघू नका पण तिकीट घ्या. आणि ती सगळी लोक आयटी सेलची नाहीत ना, म्हणजे आपल्या आजूबाजूची जनता. पण हे काय आयटी सेल आपलं, म्हणजे मला थेट आयटी सेलला आरोपीच्या पंधरात उभं करायचं नाहीये, पण हे इंजेक्शन आहे ना, ते दिलंय तुला. आता काम झालंय माझं. आता इंजेक्ट करून तू पुढं मुंबईला जरी गेलास तरी मी इथंच आहे, माझं काम झालंय, आता तू करायचं जे काय ते. हे हिप्नोटिझम नाही का एक प्रकारचं. आणि तुम्ही एखाद्याला असुरक्षित केलं ना की तो सुरक्षेसाठी कोणाला तरी धरायला जातो. हा खूप मोठा गेम वाटतो मला. म्हणजे हे विनाकारण चालवलेलं आहे सगळं. काश्मीर फाईलच्या केसमध्ये इतकं तांडव का चालू आहे? सिनेमा चांगला आहे, बघा इथपर्यंत मी समजू शकतो. आवडलाय बघा, म्हणजे ज्यांना आवडलाय त्यांनी तो प्रपोज करावा की मला खूप सिनेमा आवडलाय, कारण 1, 2, 3, 4, 5, 6 त्याची कारण आहेत. जरूर आहे ना. आवडला नसेल तर तुम्ही ते सांगा की नाही आवडलेला आहे. हे रेग्युलर आहे.
पण आता काय होतं, तुम्हाला आवडला नाही तर तुम्ही देशद्रोही ठरवण्याच्या मार्गीकडे जायला लागता, की तुम्हाला आवडला तर तुम्ही आमचे, अशा अशा पद्धतीचा एक जोर यायला लागतो. हे काय आत्तापासून नाही आहे, हे गेल्या काही वर्षातच आलेलं आहे सगळं. की मी जर उद्या काही सत्ताधारी पक्षाबद्दल मला काय आवडलं आणि मी जर चुकून बोललो तर ते सत्ताधारी पक्षांना राग येत नाही, मधल्याच लोकांना जास्त राग येतो. ते उलट जास्त ऐकून घेतात की काय म्हणणं आहे तुझं, सांग. पण मग जी मधली पिल्लावळ आहे ती असं आपल्याला पोर्ट्रे करते की नाही आता हा म्हणजे हा आता तुटूनच पडायचा याच्यावर, हा आपल्या धर्मालाच कसा कलंक आहे वगैरे. अशा पद्धतीनं काम नाही होणार आहे. आणि मग मग कोणाचं काम आहे सगळं, ह्यातनं बाहेर कसं पडायचं, ह्यातनं आपलं काम आहे की ह्यातनं आपण आपल्याला बाहेर पडायचंय का. एखादा विनायक पाचला येतो आणि म्हणतो की हे बरोबर नाही चाललेलं असं मला वाटतंय, मग त्याच्याबरोबर सौमित्र पण येतो की हो मला पण असं वाटतंय विनायक हे बरोबर नाही चाललेलं. मग 1 2004 4006 असं व्हायला लागतं. फेसबुकवर आत्ता मी फेसबुकवर पण आहे, तिथं विजू माने हा दिग्दर्शक आहे ज्यानं पांडू सारखा सिनेमा केला. तर आमच्या दोघांमध्ये असं बोलणं झालं होतं, मी पण एक लेख लिहिला होता की याच सगळ्या पोलरायझेशन बद्दलचं, आणि त्यानं होकार दिला आणि त्यानं एक सोशल मीडियावर पोस्ट टाकली की माझ्याबरोबर आम्ही दोघं एकत्र आहोत, पण हे आपण थांबूया सगळं, हे बरोबर नाही चाललेलं. तुम्ही पिक्चर बघा, पिक्चर एन्जॉय करा, नाही आवडला तर बोला, विषय संपवा ना. तर ह्याला खूप लोक एकत्र जोडले जातात आत्ता आम्हाला, म्हणजे हेमांगी कवी सारखे असू दे, शिरीष लाटकर एकत्र आलेले आहेत. लोकांना असं वाटतंच आहे की हे थांबायला पाहिजे, आपण कोणीतरी बोलायला पाहिजे. पण हे बोलणार कोण, एकटा माणूस नाही बोलू शकत, पण कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे. आता अशी पण माणसं आहेत की जे चाललंय ते सगळं हे कुठेतरी उभं घालेली माणसं पण आहेत आपल्याकडे. तर ही कदाचित प्रवाहाचाच भाग असेल की वाढत वाढत चाललंय आणि आता त्यातला फोलपणा कळायला लागलाय तुम्हाला. कुठलीही गोष्ट वाईट असते किंवा चांगली असते, वाईट असले तर त्याची काही कारणं असतात, चांगली असेल त्याची काही कारणं असतात, आणि ते व्यक्ती सापेक्ष असतं, ते समूह सापेक्ष नसू शकतं. सिनेमा ही व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे, आपला इंटरव्ह्यू हा कोणाला तरी आवडतो ही व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे. 100 माणसं बसले 100 माणसांना आवडलं असं नाही होऊ शकत. मग तुम्ही का त्याला समूहाचं रूप देताय. प्रपोगंडा आधीपासून होता आणि आत्ता फक्त ते जे मुखवटे आहेत ते लोकांना दिसायला लागलेत का, लोक बोलायला लागलीत का, म्हणजे हा जो विचार येतो की गेल्या काही वर्षात हे वाढलं, मग त्याला एक काउंटर असा येतो की मग पर्जन्य काय होता, मग गोधरावरती आलेले सिनेमे काय होते, मग कायपोचेतली सिनेमॅटिक लिबर्टी काय होती. मग त्यावेळेला हे सटल होतं का, तो प्रपोगंडाच नव्हता, त्यावेळी प्रपोगंडा नव्हता आज झालाय का, त्यावेळी तो प्रपोगंडा होता पण तो शांतपणे ॲक्सेप्ट केला गेला आणि त्याला आपलं मत मांडायला सोशल मीडिया नव्हता सामान्य माणसाकडे, काय झालेलं. तेव्हा तो प्रोपोगंडा होताच, त्या सिनेमाचा हेतूच तो होता. पण ते सिनेमे जेव्हा आले तेव्हा सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह नव्हता. सोशल मीडिया होता पण तो इतका ॲक्टिव्ह नव्हता, इतकं टूल नव्हतं झालेलं. सोशल मीडियाचा आपल्याला असा वापर करता येऊ शकतोय 2014 नंतर आपल्याला कळलं, आणि ते मी पॉझिटिव्हली घेतो. वेगवेगळ्या राजकीय इव्हेंट्स, राजकीय कार्यक्रमांचा इव्हेंट कसा करायचा किंवा त्याचं कव्हरेज कसं करायचं हे 2014 नंतर आपल्याला कळलं, जे मी खूप पॉझिटिव्हली घेतो. की असं का नाही आपण आधी केलं, आपला देश आपण अशा चांगल्या पद्धतीनं काय नाही दाखवला, ज्या काही आपल्या घडामोडी घडत असतील त्या. पण त्याची दुसरी पण बाजू आहे, त्याचं आता असं झालं की प्रपोगंडा केला आहे पण तो ज्याला आवडला नाही त्याला तुम्ही फार मरेपर्यंत का मारताय. एखाद्याला आवडून नसेल आवडत ना, एखाद्याला आवडत असेल. तर प्रपोगंडा आधीपासून होत होता, पण पूर्वी तो खूप सटल होता. लोकांच्या लक्षात यायचं नाही की अरे हा इतका मोठा प्रपोगंडा केलाय का. मला आज सुद्धा टॉयलेट एक प्रेमकथा जेव्हा बघतो तेव्हा मला प्रपोगंडा वाटत नाही, तो मला एक फिल्म वाटते ती. आता मी त्याला जर त्याच नजरेनं बघायचं झालं तर मग अवघड आहे बाबा, मग प्रत्येक गोष्टीतच मला काळ्या आणि ब्लॅक अँड व्हाईट दिसायला लागेल. पण एक टॉयलेट एक प्रेमकथा इज अ गुड फिल्म. एक सब्जेक्टच त्याचा तो होता आणि तो घडला. पॅडमॅन सारखी गोष्ट आहे घडली, उरी सारखी गोष्ट आहे, जे घडलं तेच त्यांनी दाखवलं. त्याचे त्यांनी क्लेम पण केलाय की जे काही तो या सिनेमाचं जे चित्रीकरण झाले तर तसंच घडत आलंय, त्यांचं म्हणणं आहे. मग एक सिनेमा म्हणून जेव्हा मी बघतो तेव्हा मला तो चांगला वाटला सिनेमा. त्याला व्यवस्थित खर्च केलेला आहे, प्रोफेशनली त्याची टीमवर्क केलेला आहे, त्याच्यामध्ये कुठलेही कमीपणा म्हणजे काही कमतरता नाही आहे कुठली. फाईन आहे ना, एक एंटरटेनमेंट व्हॅल्यू म्हणून मला सिनेमा एंटरटेन करत असेल आणि मला लक्षात आलं की ओके यांचं कारण त्यांनी स्वतःला प्रपोज केलेलं आहे याच्यामध्ये, तर दॅट इज ओके फॉर मी. एवढे आपण मॅच्युअर आहोत की ठीक आहे त्याचा हेतू कदाचित तो असेल, पण त्या पलीकडं हा सिनेमा माझं रंजन करतो आणि या सिनेमातून मला खूप काही मिळतं, अनेक गोष्टी मिळतात, पण दॅट इज फाईन फॉर मी. अलीकडच्या काळामध्ये हे प्रत्येकाला टोचून टोचून बोलणं आणि जे विष कालवणं सुरू आहे ना, हा सोशल मीडिया आता सिनेमापेक्षा मोठा व्हायला लागला, जे मगाशी तू विचारलं होतंस मला.
सिनेमाचा प्रभाव आहेच, पण आता सोशल मीडिया हातात आहे ना. एखादा सिनेमा लागल्यानंतर तो बघायला जायला मला तिकीट तरी काढायला लागतं, किंवा तो टेलिग्रामवर बघायला लागतो, तो येण्यासाठी वाट बघायला लागते, त्याला 3 तास घालवायला लागतात. पण इथं तसं होत नाही. इथं एका मिनिटात मला कळतं, वेळ वाचतो, पैसे खर्च होत नाहीत, आणि दुसरा उद्योग नसल्यामुळे काही बोललं तरी चालतं. हे जास्त सोपं आहे. नाही, पण त्यामुळे इथं मी थोडं ऍड करतो की सोशल मीडिया बघून भावना वगैरे भडकवू शकतात, हे माहिती आहे. रिॲक्शन आणि मीडिया आहे, अल्गोरिदम आहे, त्याच्याविषयी वेगळी 3 तासाची चर्चा करता येईल. पण मी ते सगळं बघून एक निर्णय घेतो की मी 400 रुपये घालणार, 500 रुपये घालणार, कदाचित सिनेमा बघीन, न बघता पण 500 रुपये घालवणार. 1 रुपया खर्च करणं ही म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी खूप मोठी गोष्ट असते. तर इथंपर्यंत सामान्य माणूस निर्णय कसा काय घेतोय, याला फक्त सोशल मीडिया हे कारण आहे, फक्त पोलरायझेशन हे कारण आहे, का कुठंतरी मनात असलेलं एक अँटी इलिटिस्ट रिबेलियन जो आहे, की आता हे मेनस्ट्रीम दाखवत नाहीत ना, कपिल शर्माच्या शोवर न गेल्याची चर्चा होती ना, त्याचं क्लेरिफिकेशन आलं, पण हे कुठंच प्रमोट करत नाहीत ना, आता आम्ही दाखवतो आमची ताकद. हा जो जनतेचा रिबेल आहे, हा असा कुठून तरी बाहेर पडतोय का? आणि हेच मग सगळ्या पॉलिटिक्सला लागू होतं का 2014 नंतरच्या, की सिस्टीमच्या विरुद्ध आम्ही आहोत? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, की ज्या अर्थी काश्मीर फाईल्सला लोक जात आहेत तर जातात, शो फुल आहेत का? तर आहेत फुल. त्या अर्थी तो त्यांना लोकांशी मिळालेला आहे, म्हणजे हा सिनेमा जनतेनं स्वीकारलेला आहे. तो चांगला वाईट नंतरच बघूया आपण. त्यामुळे एक मान्य करायला पाहिजे की काश्मीर फाईल्स हिट फिल्म. मी सुरुवातीलाच म्हणलं की तिन्ही फिल्म चालल्या. आता ते का जात आहेत, किंवा तुझं म्हणालास की तिकीट काढू नका आपण, तिकीट काढा पण सिनेमा बघू नका, आहे हा गाढवपणा आहे. असं करणारे फार कमी टक्के लोक असतात की तिकीट काढायचं आणि जायचंच नाही. एवढे पैसे कोणाला वर आलेले नाही आहेत. पण मी सांगतो का, हा विचार तू कधी केला होतास का आयुष्यात, की तिकीट काढायचं पण पिक्चरलाच जायचं नाही? केला होतास तू कधी? नाही. पण त्यांनी पेरला की नाही विचार, जिंकले ते. त्यांना तेवढंच करायचं आहे. आणि त्या प्रश्नावर आत्ता आपण इथं 4 मिनिटं वाया घालवली, हे त्याचं यश आहे. पण किती लोक करत असतील मला डाऊट आहे. अगदी कट्टर काही विशिष्ट राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असू पण शकतात की काळात तिकीट आणि जाऊ नका, असं असू पण शकतात. पण ते विशिष्ट विचारसरणीचे लोक असतील असं मला वाटतं. काश्मीर फाईल जर तिकीट काढलं असेल तर बघणारेच लोक आहेत, आणि ते बघू देत ना, बघू देत ते, त्याबद्दल काहीच आक्षेप नाही. त्यांनी सिनेमा केलाय, यांना बघायचं आहे, ते बघू देत, आणि त्यांना आवडलाय तर आवडू देत. दॅट्स इट. पिक्चर केला, पिक्चर आवडला, इथं विषय संपला. पण यातले एलिटिझमच्या मुद्द्यावर काय म्हणणं आहे तुमचं, की एक यंत्रणा आहे, एक सिस्टीम आहे, एक प्रस्थापित आहेत, आणि ते याला बळ देत नाहीत म्हणून आम्ही बळ देतो, ही भावना कितपत प्रबळ अशी? असं मला वाटत नाही रे. असं मला वाटत नाही की तुम्ही करत नाही का म्हणून मी करतो. लोकांना सवड नाही आहे सगळं बघायला. कोणाला सवड आहे कोण ट्विट करते आणि कोण नाही करते बघायला? तुला काय वाटतंय? आपल्या जे इथं शाखा असतात वेगळ्या वेगळ्या पक्षांच्या, ते लोक बघत असतील कोण ट्विट केले आणि कोण नाही? नसेल. त्यांना फक्त एवढं माहिती की पिक्चर बघायचा, पिक्चर अशा विषयावरचा आहे आणि आपण जायला पाहिजे. आणि मुद्दा असा आहे की शेवटी धर्म आणि जात ही आपल्याला इतकी चिकटलेली आहे, ही सर्व स्तरात आहे. आता जे काय आरक्षण आपण वेगळ्या पद्धतींमध्ये मागत असू, किंवा आता हा सिनेमातून काही 2 धर्मांमधली तेढ दिसत असेल त्या भागातली, तर धर्म आपल्याला चिकटलेलाच आहे, आपला संस्कारच त्याच्यावरचा आहे. तर तो तू कसा पुसणार एकदम? पण ह्याचा अर्थ मी ते घेऊन लगेच टिळा लावून झेंडा घेऊन जात नाही, कारण मला त्याच्या पुढचा विचार पण माहिती आहे की आपण ठीक आहे इथे या जन्माला येणं हे माझ्या हातात नसतं, पण इथनं पुढं आपण कसं राहायचं किंवा कुठला धर्म मानायचा आहे हा मी ठरवणार आहे. आणि माणुसकी मानायचा आहे की आपण आपलंच तंबोरा घेऊन जायचं आहे हे मी ठरवणार आहे ना. माझा मुद्दा प्रेक्षकांचा तो आहे की लोक ट्विट करतायत की नाही, सिस्टीम ट्विट करते की नाही, कलाकार ट्विट करतायत की नाही, किंवा सोशल मीडियावर बोलतायत की नाही बोलत का, मग आपण दाखवूया. ह्याकडे वेळ नाही लोकांकडे आता. लोकांना एवढंच म्हणते की मला बघायचं आहे, वर्ड ऑफ माउथ चांगलं आहे का, असं त्यात असं काही आहे का की जे तिथली पद्धत दिसणार, आपण बघूया पिक्चर. हे आपण पेरतोय, आपण म्हणजे सोशल मीडिया पेरते की असं झालंय बरं का, पण आपण ते बघतो आणि सोडून देतो की हा ठीक आहे असं झालंय, कारण त्याच्याशी देणेकडच नाही आता लोकांना, खालच्या लोकांना एवढंच माहिती आहे की सिनेमा आलाय, एवढा चाललाय, तर मला तो बघायचा आहे का नाही बघायचा. मला या 2 गोष्टी पटत नाहीत. एक की तिकीट घ्या पण सिनेमा बघू नका, पण तिकीट घ्या. हे जे पेरलं जाते हे लोक, आपण सामान्य लोक म्हणतोय मी, आचरणात आणत असतील असं मला वाटत नाही. ते तिकीट काढतील आणि बघतील सिनेमा, एवढंच माझं म्हणणं आहे. नाही तर तिकीटच काढणार नाहीत.
आणि दुसरी गोष्ट अशी की कोणीतरी सांगत नाही आहे, कोणीतरी त्याच्याबद्दल प्रमोट करत नाही म्हणून आपण करूया असं नाही होणार. का नाही करत आहेत प्रमोट? सत्ताधाऱ्यांचेच त्याच्यात म्हणजे भाजपचं आता सत्ता आहे आणि काश्मीर फाईल त्याच्यावरच पिक्चर, म्हणजे तेव्हाची सगळी परिस्थिती कळतीये, सिस्टीम म्हणते की पिक्चर बघा, तर का नाही बघणार लोक? बघणार की सिनेमे. आता कलाकार त्याच्यावर का बोलत नाहीत की कलाकार ह्याच्यावर का बोलत नाहीत, हे आपण उगीच खुसपट काढण्यासारखं काय मला वाटतं. पण आता अनेक कलाकारांनी, मी पण आता काश्मीर फाईलवर काय बोललेलो नाही अजून, म्हणून काय मी पण अँटी होतो का? कोण पिक्चरच बघितलेलं नाही मी अजून, काय बोलू? असे खूप लोक आहेत ज्यांनी पिक्चर बघितला नसेल. नाही, यातनं एक खूप डिटेल मुद्दा समोर येतो की अजूनही इंटेलेक्च्युअल एलिट आणि पॉलिटिकल एलिट आणि या दोन्ही सिस्टीम्स याच्यामध्ये डिफरन्स आहे. हो. म्हणजे पॉलिटिकल सिस्टीममध्ये समजा उजवी विचारधारा प्रबळ असेल तरी ती इंटेलेक्च्युअलमध्ये नाही असं म्हणलं जातं, असं मानलं जातं. आणि त्याच्यामुळं आता इंटेलेक्च्युअल एलिटमध्ये सुद्धा आपलं पुढाकार पाहिजे, आपली एक प्रकारचं इन्फ्लुएन्स पाहिजे, हा जो विचार आहे त्याचा परिणाम आहे का? म्हणजे इंटेलेक्च्युअल्समध्ये समजा सेंटर टू लेफ्ट आहेत की ज्यांना अजून इन्फ्लुएन्स आहे, पॉलिटिकलमध्ये सेंटर टू राईट आहे, मग हे पॉलिटिकल इन्फ्लुएन्स वर्सेस इंटेलेक्च्युअल इन्फ्लुएन्स यातलं द्वंद्व आहे का? पॉलिटिकल इन्फ्लुएन्स तर 100% आहे, 100% आहे. आणि तो आत्ता एकदम झालेला नाही आहे. कुठल्याही गोष्टीला तो काळ असायला लागतो. म्हणजे यापूर्वीचं जे सरकार होतं त्यांचासुद्धा आपल्यावर प्रभाव पडला होता बाय द टाईम, कारण इतके वर्ष ते राज्य करत होते. आता 2014 नंतर भाजप आलेला आहे, तर त्यांची एक विचार पद्धती आहे, कामाची पद्धत आहे, त्याचा इन्फ्लुएन्स तुमच्यावर कळत नकळत होतच असतो. तो स्लो, काय म्हणतात ते, स्लो पॉयझनिंग आहे इन अ वे. त्याचे काही प्लस पण असतात, मायनस पण असतात. तर तुझ्या प्रश्नाबद्दल बोलायचं तर आत्ता त्याचा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आहेच आहे, पण इंटेलेक्टच्या केसमध्ये येस, आत्ता तो व्हायला लागला असं मला दिसतं. म्हणून आत्ताचीच वेळ आहे की आपण तो किती होऊ द्यायचा. आणि जर तो होऊ द्यायचा नसेल आणि इंटेलेक्टला जर असं वाटत असेल की हे चूक आहे, तर आत्ता तुम्ही प्रत्येक वेळेला नजर आपण डोळेचा करतो ना, जाऊ दे सोशल मीडियाला काय बोलायचं, ते तसेच असतात, असं करून नाही चालणार आहे. नाही, मग मगाशी जे आपण म्हटलं की जनता सुज्ञ आहे आणि त्यांना हा इंटेलेक्च्युअल इंटरफरन्स ॲक्सेप्ट होतोय, म्हणून मग शिकलेली सवरलेली लोक हे सगळं बघत असतील, तर मग हे त्या सिस्टीमचं यश म्हणायचं का? होऊ द्यावं ना, जनतेला समजा हे आवडतं इंटेलेक्च्युअल इंटरफरन्स आणि त्यातनं मग आपला मध्य हलतोय, तर मग हे मान्य करावं का? मान्य करावं. आत्ता जे होतं ते मान्य करावं. त्यात काय चुकीचं आहे? तुम्ही एखादा निकाल लागला निवडणुकीचा की तो मान्य करता ना. नो मॅटर त्यात मतं कशी दिली गेली, नो मॅटर तिथं काय झालं, तुम्हाला सगळ्यांना सगळं माहीत असतं काय कसं झालं ते. कोल्हापूरच्या गल्लीमध्ये सुद्धा पालिकेचे इलेक्शन होतात तेव्हा काय होतं सगळ्यांना माहिती आहे, पण मान्य करतो ना आपण. आणि विरोधी पक्ष जो काही पडलेला तो तोराच सांगतो ना की मला मान्य आहे, मी हरलो वगैरे. तुम्ही ते मान्य करा, तुम्ही हे मान्य करा. दिस इज अ पार्ट ऑफ फ्लो. पेरिले ते उगविते. तुम्ही जे पेरले ते उगवणार. म्हणजे अमेरिकेलाही चुकलेलं नाही. म्हणजे थोडक्यात चित्रपट सृष्टीची किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं दिशा बदलणारा हा कालावधी असं म्हणायचं का? नाही, हा कालावधी दिशा ठरवण्याचा आहे. ओके. कारण आता एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला दिशाच नाही आहे. फार महत्त्वाचा मुद्दा मांडलास. त्याचाच पुढचं हा त्याचा पुढचा एक चॅप्टर मला असा वाटतो हा की जो फार महत्त्वाचा आहे, की जसं मगाशी म्हणालो कोणी ट्विटच केलं नाही म्हणून लोक बोलतायत की कलाकार बोलतच नाहीत, कोणी येतं आणि कलाकारावर फाटावर मारतं त्यांना. तू जे म्हणतोस ना, आत्तापर्यंत आपण झिरोतनं सुरू केलंय पुन्हा. आत्ता दिशा ठरली पाहिजे की आपण कुठल्या वेनं जायचंय. हा वे पाहिजे का आपल्याला का नको आहे? हवा असेल तर लेट इट बी, मग होईल ते होईल. पण हे जर नको असेल, आपल्याला ह्याच्यात पडायचं नाही, आपल्याला सिनेमे करायचे आहेत ना, आपल्याला नाही ह्याच्यात पडायचं आहे राजकारणामध्ये. उद्या काश्मीर फाईल होईल, केरळ फाईल होईल, महाराष्ट्र फाईल होईल, असे अनेक सिनेमे येत राहतील. पण आपण सिनेमे करूया, आपलं काम सिनेमे करायचं आहे. मग लोक येतील नाही येतील त्यांचा मुद्दा आहे. हे आता ठरवायची वेळ आहे. हे आता ठरत नाही कारण आपण म्हणजे इंडस्ट्री सो कॉल्ड एकत्रच येत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज सगळे कलाकार वेगवेगळ्या पक्षांमध्ये वाटले गेलेले आहेत. ज्याला त्याला ती विचारधारा महत्त्वाची वाटत असेल त्याबद्दल काही नो कमेंट्स. पण त्यानंतर आपण सगळे एका व्यवसायामुळे बांधले गेलेलो आहोत. त्या व्यवसायासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. पुष्पा सिनेमा बघितलास का तू? त्याच्यामध्ये तो मोठं सिंडिकेट बनायला मागताय, तर ती लॉबी पुढे येईल ना. चंदन चोरणार, रेड वूड चोरणारी, तुमची लॉबी कुठे आहे? सिंडिकेट किधर आहे? तुम्ही कसे वर येणार? तुम्ही तुमचे काही मुद्दे ठरवणार की नाही? तुम्ही तुमचं म्हणणं मांडणार की नाही की नाही आम्हाला याच्यामध्ये यायचंय यापुढे? आम्ही सिनेमे करतो, आम्हाला हवे ते सिनेमे करतो, भले कोणाचा प्रोपगंडा करू, भले कोणाला काही करू, पण आम्हाला ह्यात नाही ओढायचं. हे कुणी सांगणार आहे की नाही?
लोक ठरवतील ना बघायचं की नाही ते. नाही, मग याचा लागून मुद्दा असा आहे की मग कलाकारांनी राजकीय भूमिका घ्याव्यात का नको? का नाही घ्याव्यात? हम्म, कलाकार माणूस आहे. हम्म, मला राज ठाकरे आवडत असतील, हम्म, उद्या मला नरेंद्र मोदी आवडत असतील तर घ्यावे की. पण पुन्हा त्या दोन शेड्स आहेत ना. हम्म, म्हणजे कलाकार म्हणून तू काय भूमिका घेतोस तुझ्या व्यवसायासाठी आणि व्यक्तिगत भूमिका तुझी काय असते, या दोन्ही वेगळ्या मुद्दे आहेत. हम्म, म्हणजे फॉर एक्झाम्पल भाजपचं एक मला आवडत सुद्धा असेल की मी ठीक आहे, मला भाजप आवडतं, मी भाजपचा फॉलोअर आहे. हम्म, पण महाराष्ट्रात काम करताना, मी भाजपबरोबर काम करत असताना मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या व्यवसायाच्या या गोष्टीसाठी पुढे आलं पाहिजे. हम्म, तर मग मी काय करू शकतो? मी माझं राजकीय वरदहस्त वापरून माझ्या सिस्टीमसाठी काय करू शकतो का चांगलं होण्यासाठी? हम्म, हा विचार नको का करायला? ॲट द एंड ऑफ द डे तुमचं फलित काय आहे? हम्म, तुम्ही झाला भाजपचो, पण त्याचा तुमच्या मातीला काय फायदा आहे? हम्म, त्याचा विचार नको करायला. आणि तो जेव्हा होईल तेव्हा या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा बसायला लागेल. कारण तुमचं म्हणणं ऐकणार कोणीतरी असेल की तुमचं पण काहीतरी म्हणणं आहे मुळात. हम्म, प्रत्येक वेळेला व्यक्तिगत मत नसतं ना. सिस्टीम म्हणून काहीतरी बोलायला पाहिजे का नको? हम्म, उद्या पत्रकारावर गोळी झाडली तर येतात ना पत्रकार सगळे एकत्र. डॉक्टरचं मारहाण झाली तर सगळे डॉक्टर एकत्र येतात ना. मग ह्याला का नाही येत एकत्र? बरं, मी काय मोर्चेकाढा म्हणत नाहीये, पण आता ही वेळ आली आहे की आपण कशा पद्धतीने जायचंय. नाहीतर मग तुमच्यावर सगळे दबाव येणार. एकदा तुम्ही राजकीय वरदहस्त मान्य केलं की त्याचे चांगले पण परिणाम असतात, त्याचे वाईट पण परिणाम असतात. हम्म, मग सेन्सॉरपासनं तुमच्या रिलीजपर्यंत सगळ्यावर तुम्हाला चेक बसणार आहे. हे तुम्हाला मान्य असेल तर गो अहेड. हम्म, हे जर तुम्हाला मान्य नसेल तर आत्ता स्ट्रगल होईल. पण हीच वेळ आहे. कारण आत्ता हिंदी सिनेमा पण भरडला गेलाय. कुठल्या अर्थानं भरडला गेलाय? कमाईच्या दृष्टीनं नव्हे, या विविध चर्चांच्या चिखलामध्ये अडकलाय. मराठी पण अडकलाय, दोन्ही अडकलेले आहेत. आणि महाराष्ट्रात दोन्ही सिनेमे लागतात. आणि अशामध्ये पुष्पासारख्या अनेक सिनेमे यायला लागलेले आहेत. मग ते वेगळंच आक्रमण आहे, त्याचं तुम्ही काय करणार? हम्म. ही वेळ आहे की आपण कुठल्या दिशेने जायचं आहे ही ठरवण्याची. सो याचा एक अँटीथिसिस म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे. खरं तर हा कितपत समयोचित आहे मला माहीत नाही, पण तरी विचारायची मुभा घेत होती अशी की जसं सिनेमाचा वापर राजकारणी करतात तसं राजकारणाचा वापर सिनेमा करणारे करतात का? थोडंसं एक्सप्लेनेशन देतो. जात धर्म या फॉल्ट लाईन्स आहेत आपल्या समाजातले, सगळ्यांना मान्य आहे. त्या रोज रोज समोर येत नाही. ओव्हरऑल सौहार्दानं चालणारा समाज असतो. अशा वेळेला या फॉल्ट लाईन जर का अधिक गडद केल्या तर सिनेमाला व्यावसायिक यश मिळवण्यात त्याचा फायदा होईल असा विचार करून अशा फॉल्ट लाईन गडद करणाऱ्या जातीचे किंवा धर्माचे सिनेमे बनवले जातात का? बनवले जात असतील आणि ते बनवले, त्यांना जर बनवायचं असेल तर ते बनवू देत. हे बघ, मुळात असं आहे की ज्याला जो जे वांछिल तो ते लाभो. हम्म, ज्याला जशा पद्धतीचा सिनेमा करायचा आहे करू दे. हम्म, बघूया तू काय करतोय. हम्म, कारण चित्र ज्याला जे पाहिजे त्याला बनवायला देतो की नाही आपण. कवी त्याला हवी तशी कविता करतो. सिनेमा ही कविताच असते. नाही, मग जशी आपण मगाशी म्हणालो की समाजाची जबाबदारी आहे, तशी मग सिनेसृष्टीची जबाबदारी नाही का की आपल्या कलाकृतीमुळं सामाजिक सौहार्द ठरवून बिघडू नये? कुठली गोष्ट अति वाईट ना. हम्म, आता जसं तू म्हणालास, तो सिनेमा केलाय कसा आहे बघायला पाहिजे. हम्म, शेवटी ते पुन्हा त्याचं बांधणी कशी आहे, त्यातनं काय सांगितलंय. उद्या जर त्यातनं फारच वाट लावणारा काय असेल तर सेन्सॉर आहे त्याच्यामध्ये. हम्म, सेन्सॉर त्याच्यामध्ये आक्षेप घेऊ शकतं. हम्म, ती सिस्टीम आहे. जर तिथनं पास झाला आणि फारच त्यातनं पासच झाला सिनेमा आणि लागला तर लोक ठरवतील. एका सिनेमामुळं तुमची इंडस्ट्री नाही हे होत, डागाळली जात नाही. कारण सिनेमासृष्टी खूपच काही हजार कोटीची सिनेमासृष्टी आहे. आणि हे सिनेमाचे वारंवार येत राहत नाहीत कारण लोकांना त्यात फार इंटरेस्ट नाही आहे. हम्म, जिथे जिथे ते सिनेमे येत राहतील तिथे लोक ठरवतील ना बघायचं की नाही ते. आणि हे होणारच आहे. जसे प्रोपगंडा एकदा करायचा ठरले ना, मग काय तो अधिकार फक्त तुम्हाला नाही. हम्म, मग प्रोपगंडा करायचं मी माझ्या गावातल्या गल्लीचं पण करीन ना सिनेमातून. हम्म, कशाचाही करू शकतो मी. सिनेमा टूलच असा आहे. पण पुन्हा मुद्दा मग आपली जबाबदारी आहे की तो बघायचा तर बघा, अगदीच बघू शकतो आपण. पण बघितल्यानंतर तुमचा विचार करा ना की हे काय आहे नेमकं, हे कशा पद्धतीनं मांडले, ह्याच्या किती आहारी आपण जायचं, हे किती बरोबर आहे, हे किती बरोबर नाही आहे. ही जबाबदारी कोणाची आहे?
एखादा शर्ट घेताना 1000 रुपयाचा आपण त्याला बटन नीट आहेत ना, कॉलर नीट आहे ना, कलर चांगला आहे ना, रंग जाणार नाही ना, सगळं बघतो की नाही. मग इथं जर आपण सिनेमा पण तसंच असतं ना. तुम्ही जर बघता तर ते तुमचं फिल्टर आहे, ते तुमची सेन्सॉरशिप आहे की आपण ह्याच्या किती आहारी जायचं आहे. असं म्हणू शकतो की एकदम भिकार सिनेमा आहे पण मला आवडलाय, मग चला असं पण असू शकतो. पण मग आवडू दे ना त्याला. मला फक्त एवढं वाटतं की हा फ्लो असतो, हे असं वाढत वाढत जाणार आहे आणि पुन्हा हे खाली होणार आहे. कारण लोलक असतं आयुष्य, जिथं ते इकडं जा गेलेलं आहे नंतर ते इकडं पण येणार आहे लोलक. आत्ता तो फुल फ्लेजनं त्या साईडला चाललेला, तो जाऊ दे, तो नंतर उतरणीला लागणारच आहे. काळाचा सिद्धांत आहे. मग बघूया काय होतंय ते. फक्त तो लोलक पार तिथपर्यंत जाऊ नये असं आपल्याला वाटत असेल, त्यांना आपल्या सोसायटीची काही हानी होणार असेल, तर हीच वेळ आहे की आपण जे करतोय सोशल मीडियावर सुद्धा. अरे माझ्या ओळखीची कितीतरी मंडळी अशी आहेत की सोशल मीडियावर बघशील तर इतकी जहाल असतात पण भेटली की पाया पडतात. मग असं हे काय आहे? हे पण वेगळंच रसायन आहे. मग हे कुठनं धाडस येतं एवढं? मग आपण एक प्रतिमा दाखवतोय जी आपली नाहीच आहे मुळात. मग ती आपण कशाला दाखवतो जी नाही आहे, आणि जी आहे ती का लपवतोय आपण? हे पुन्हा इंटरपर्सनल आहे सगळं. ह्या सगळ्याचा विचार आपण आता करायला पाहिजे. आणि या तुझ्या माध्यमातून आपण काही लाख लोकांपर्यंत पोहोचतोय, तर मला त्यांना सांगणं हेच आहे की आपल्याला कुठली गोष्ट आवडते कुठली गोष्ट न आवडते आपला प्रश्न असतो. एखादी गोष्ट आवडली म्हणून त्यात काही चूक नाही आहे, म्हणजे सिनेमाबद्दल बोलतोय मी, आणि एखादी गोष्ट नावडली म्हणून ते काय वाईट नसतं. पण त्याचं आवडली असेल तर ती मला नेमकी का आवडली आहे ह्याचं आपण एकदा अवलोकन करायला पाहिजे. आणि एखादी गोष्ट नावडली आहे ती का नाही आवडली आहे, आणि सोडून द्यायला पाहिजेत ना गोष्टी. काही सोडून द्यायच्या असतात की ठीक आहे यार करून टाकलं, ठीक आहे सोडून दे. प्रत्येक गोष्ट किती धरून बसणार? जगात आणखी पण भारी गोष्टी आहेत की त्या कधी करायच्या? मग थोडक्यात हा विषय खूप कॉम्प्लेक्स आहे असं लक्षात येत आहे. मुलाखतीच्या शेवटी येताना एकच थेट प्रश्न आहे. मुलाखतीची सुरुवात अशा अर्थाच्या टोनवर झाली की झुंड का काश्मीर फाईल्स का पावनखिंड. मी शेवटी असं विचारतोय की पावनखिंड आणि झुंड आणि काश्मीर फाईल्स असं म्हणणारा समाज तयार होईल का सिनेमाच्या बाबतीत, आणि तो व्हायचा असेल तर काय करावं लागेल? 700% होणार. आणि त्यातला मी एक आहे, तू आहेस की नाही? आहे ना. 2 झाले, इथंच 2 झाले. हे कॅमेरामॅन पण असतील, 4 झाले. कारण आपण विचार करतो, आपल्याला माहिती आहे यातलं खरं काय खोटं काय. आपल्याला माहीत असतं विनायक खरं काय आणि खोटं काय आहे, पण आपल्याला ते एकतर मान्य करायचं नसतं किंवा आपल्याला ते ऐकायचं नसतं. आणि मी तुला सांगतो, हे आणि जे लावलंस ना तू, असं वाटणाराच आपलाच भारत आहे. कारण भारतानं म्हणजे कधीच इतकं हिटरेट केलं नाही कोणाला. आणि हे जे आता चाललंय ना, हा पॅच आहे असं मला वाटतं. मला हे लॉंग टर्म वाटत नाही. म्हणजे डाऊन द लाईन 60-70 वर्ष पुढची धरली तर हा पॅच आहे, ह्याचं उभं घेणारच आहे, ऑलरेडी यायलाच लागलेलं आहे. आणि तू मला आता इथं बोलण्याचं हेच कारण आहे की हे नेमकं काय चाललंय, हे किती चाललंय, हे तुला वाटलं की आपण याच्यावर बोलूया, ही सुरुवात वाटते मला. पण सगळ्याच क्षेत्रात जो मिडलला असतो, जो म्हणलं तर सायलेंट मेजॉरिटी असतो, पण तो मिडलला असतो. दोन्ही पोलराईज घटकांची जास्त चर्चा होती. या सायलेंट मेजॉरिटीला अशा सगळ्या गलबलाटात आवाज मिळणार का, आणि त्याला सिनेसृष्टी पण उत्तर देणार का? आवाज 100% मिळणार. आवाज मिळणार. आवाजच न होण्यापेक्षा कोणीतरी आवाज देतंय ह्याला व्हॅल्यू आहे. आणि जसं मी मगाशी म्हणालो, लोक बोलायला लागले ना. काही कलाकारांनी काश्मीर फाईलचं कौतुकच केलेलं आहे, विजू मानेने केलेलं आहे, केदार शिंदेने केलेलं आहे, म्हणजे अगदी मराठीतले म्हणायचे तर. आता त्यांनी का नाही केलं ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही केलं, तो त्यांचा कॉल आहे. तू का केलं मी तुला पण नाही विचारणार, कारण तो तुझा कॉल आहे. त्यामुळं कोणी काय करावं आणि कोणी काय करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यानं केलं नाही म्हणून मी करावं किंवा त्यानं केलं म्हणून मी न करावं हा मूर्खपणा आहे. मग माझं असं काय आहे, ते माझं असं काय आहे का हे शोधायची वेळ आहे. आणि जसं तू आत्ता बोललास की ही सुरुवात होणार आहे, हा आवाज मोठा होणार आहे, ह्याला वेळ लागेल. कारण एकदम नाही होणार आहे. आता सोशल मीडियाचं जे प्राबल्य आहे हे काय एका महिन्यात झालेलं नाही, काही वर्षांपासून चालत आलेलं आहे. आता त्याचा आपल्याला दिसतंय 11वी खेळाडू, ह्याला पण वेळ लागेल. पण हीच सुरुवात आहे. हे झालं ते बरंच झालं एका अर्थानं, की आता आपल्याला कळेल की कोणी बोलणारं पण आहे की नाही.
तर आहे. देर इज होप. आणि मी तुला सांगतो, प्रेक्षक सुज्ञ असतो. तो काही प्रमाणात वाहवत जाईल, पण नंतर तो भानावर येतोच. आणि येतोच तो भानावर. आपले संस्कारच तसे आहेत विनायक. आपण कधीच असे संस्कार घालत नाही मुलावर. मला नाही वाटत कोणी घालत असेल की अमुकच तू ऐकत जा. आपल्याकडे आज सुद्धा अतिशय गोष्टी रूपातनं अनेक चांगल्याच गोष्टी सांगितल्या जातात लोकांना. आणि त्याचा परिणाम होईल असं मला वाटतं. सो प्रेक्षक सुज्ञ आहे, त्या प्रेक्षकावरतीच हा निर्णय सोपूया. पण आज आपण या विषयाच्या खोलात जाऊ शकलो, तू म्हणलास तसं या विषयाची चर्चा करू शकलो. भविष्यात सिनेसृष्टी आणि राजकारण काय दिशा घेईल माहीत नाही, पण त्याचा एकमेकांशी कोरिलेशन कायम राहील. ते परत परत शोधत राहू. पण आजच्या घटनेमुळे ते परत वरती आलं आणि ते शोधायला तुम्ही मदत केलीत, तुम्ही वेळ दिलात, त्याबद्दल थिंक बँककडून तुमचे खूप खूप आभार. आज इथंच थांबूया. धन्यवाद. तुमच्या सगळ्या टीमचं तुझं मनस्वी आभार. थँक्यू. धन्यवाद.